नमस्कार, आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। चला वळूया तर एका नवीन बातमीकडे। आजची बातमी, धुळे तालुक्यातील अजनाळे गावात एका जुन्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील अजनाळे गावात घडली आहे। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पथक एका आरोपीला ताब्यात घेत असतानाच अचानक जमलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करत तुफान दगडफेक सुरू केली। या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनांच्या काचा फुटून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच या घटनेत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपीला कुठल्याही प्रकारचा आरोप नसताना विनाकारण तरुणांना पकडण्यासाठी वारंवार आमच्या गावात येतात आणि महिला व पुरुषांना बेदम अशी मारहाण करीत असतात। आम्ही त्यांच्या या त्रासाला कंटाळलो आहोत। पोलिसांनी गावात येऊन आमच्या घराचे मोठे नुकसान केले आहे। तर एका घरात कपाट तोडून त्यामधून तब्बल 2 लाख रुपये पोलिसच घेऊन गेले असल्याचा गंभीर आरोप गावातील एका महिलेने केला आहे। बोला। नमस्कार, मी रुपाली अप्पा भोसले, राहणार अजनाळे, तालुका जिल्हा धुळे। आम्ही कधी पण शांत राहणारे लोक आणि पक्षी पारधी लोक आम्ही टिपऱ्या तोडतात, पावसाळ्यात हिवाळ्यात लावऱ्या पकडतात आणि उन्हाळा आला तर आम्ही कलरच्या कामाला जातात। पण एवढं शांत असताना आम्हाला कधी पण येतात का तुम्ही दरोडा करतात, घरात घुसून माणसांना बायांना सगळ्यांना उचलून घेऊन जातात। हे सगळं थांबायला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे। आणि आतापासून काही इथं यायला नको पाहिजे। आज काय झालं? आज एकदमच आले आणि दोन मुलं होते आणि ते मुलांना एकदमच उचलायला लागले। मग बायांनी काय पाहिलं का आपल्या गावातनं घेऊन चालले, मग त्या सगळ्या जमा झाल्या। मग त्यांनी जर हाणमार केला तर मग हे काही बसूनच पाहतील का? मग बायांनी काही 2-4 बायांनी काही मारलं असं काही मी पाहिलं नाही, पण ना ते एकदमच दोघं मुलांना घेऊन चालले होते म्हणून झालं हे राडा आणि हे थांबलं पाहिजे असं जिल्हा अधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे। आणि हे थांबलंच पाहिजे। आमचे लहान मुलं बाळ आहेत, त्यांना शांती भेटायला पाहिजे आणि 2 दिवस चांगलं जगायला पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे। 30 मेंढ्या मी इकले, 2 लाखामध्ये दिले, 2 लाखात दिले 30 मेंढे माझे। ते पैसे मी ठेवलेले होते इथे ठेवलेले होते, सगळे तोडफोड झाले, माझे सगळं बर्बाद केलं। माझे घर हे जग माझे दाळण धूळ सगळं पडले बाहेर, पसारा आहे तरी कोणी केलं? पोलीस लोकांनीच केलं, सगळं पोलीस लोकांनीच केलं आणि आम्ही काही येणार बी नाही, इथं कोणी लोक येत नाही। चला ते डाळ बी पाहून घ्या, तर मी लागते किचन वगैरे सगळं पाहून घ्या। अजनाळा गावच्या मी रवीना चव्हाण आहे। आम्ही काम करी खाते, धंदा करून खाते। लई टिपऱ्या बी मोडलं, लई नाशिकला विकले, आलू इथं रोज पोलीस दादा रोज जाते इथं, गरीबला बी भानगड करते आणि जे येतं त्याला बी टाकून गाडीमध्ये घेऊन जाते, हानपीट लई करते। त्या का बरं मारा करतात तुम्हाला पोलीस? आता काय करते काय माहित, जे वन त्याला टाकायचं, बाईला बी लेडीज पण माणूस पण सगळं। ते आज काय झालं ते आता अचानकच आले त्या आणि एक पोरगा होता माझा देर, त्याला लई घिसायचं आणि टाकायचं गाडीमध्ये। मग लोक काय सांगायला लागलं का दादा काय केलं, त्यांना काहीच हमी नाही केलं। आता तुमची मागणी काय आता? आणि दादा माझ्या भाऊला किती 3 महिने झाले आता ऍक्सिडेंट होऊन लई त्याला त्रास होऊन राहिले। त्याची बाई त्याची पोरगी एवढीच आहे, दूध पेते 6 महिन्याची आहे, त्याला पण घेऊन जायला आहे, दळायला जायला होती माझी भोजाई। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।